Dear student, today we are seeing practice set 3.5 question number 1. In figure, ray PQ touches the circle at point Q. आकृतीमध्ये किरण PQ जो आहे तर तो काय करतोय, वर्तुळाला Q बिंदूमध्ये त्या ठिकाणी स्पर्श करतो. PQ इज इक्वल टू किती दिले आपल्याला 12. PR दिलेले 8 आणि फाइंड काय सांगितलेले या ठिकाणी PS आणि RS त्या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचं. पहा प्रश्नामध्ये नेमकं काय काय दिलंय पहा. सोल्युशन आपल्याला दिलेलं आहे. काय दिलेलं आहे की रे PQ टचेस द सर्कल at point Q and line. पण कोणती लाईन तर या ठिकाणी PRS लाईन PRS काय आहे सिकंड त्या ठिकाणी आहे. सिकंड इंटरसेक्टिंग द सर्कल्स ऍट पॉइंट. कोणकोणत्या पॉइंटला त्या ठिकाणी काय करताना इंटरसेक्ट करताना दिसते ऍट पॉइंट R अँड S. बरोबर. मग त्या ठिकाणी एक त्या ठिकाणी काय आहे तर त्या ठिकाणी रे PQ जो आहे तो आपण टँजेंट म्हणू. रे PQ जो आहे तर तो काय टँजेंट आहे. बरोबर. एक टँजेंट आहे आणि दुसरी जी आहे तर ती PRS काय आहे तर त्या ठिकाणी सेकंड आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी बाय टँजेंट सेकंड सेगमेंट थिअरम काय लिहिलं आपल्याला बाय टँजेंट सेकंड सेगमेंट थिअरम. ही टँजेंट सेकंड सेगमेंट थिअरम काय असतो तर तो थिअरम PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर इंटू PS स्क्वेअर. PS हे सांगता येईल की PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR इंटू PS. कशावरून लिहिला कोणी टँजेंट सेकंड सेगमेंट थिअरम वरून त्या ठिकाणी आपण लिहिली. मग त्याची व्हॅल्यू आपल्याला दिली. आता PQ ची व्हॅल्यू किती केलेली 12 स्क्वेअर. त्याच्यानंतर PR किती दिलेला आहे 8 आणि काढायचे काय आपल्याला त्या ठिकाणी PS जो आहे तर तो PS त्या ठिकाणी काढायचा. 12चा स्क्वेअर किती झाला 100. किंवा मी असं लिहितो की 12 इंटू 12 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू PS. 4 ने भाग द्या. 4 2 8 4 त्रिक 12. 2 ने काय केलं 12ला डिवाइड केलं 6. 6 इंटू 3 की झाले 8 झाली. म्हणजे PS इज इक्वल टू किती व्हॅल्यू मिळाली आपल्याला तर त्या ठिकाणी 8 त्या ठिकाणी. आता RS आपल्याला करायचं का की काय काढायचंय RS. आता RS कसा तयार झालेला दिसतोय आपल्याला तर पहा PS चा आपण विचार करू. PS अंतर कसं काढता येईल आपल्याला तर त्या ठिकाणी PR अधिक RS दरम्यानचा संबंध लिहिला आपल्याला P'(R')S. बरोबर. पुढे या ठिकाणी PS. आता या ठिकाणी PS जे आहे तर ते किती आहे 8. PR किती आहे आता PR आपल्याला काढायचे PR प्लस. आता या ठिकाणी एक एक आपण विचार करून नेमका आपल्याला काय काय काढायचंय. या ठिकाणी टोटल जे आहे तर या ठिकाणी PR जे आहे तर किती दिलेले 8 दिलेले. पुन्हा एकदा या ठिकाणी PS इज इक्वल टू PR प्लस RS. बरोबर. मग आता याच्यामध्ये जी अंतर आहे PS अंतर जे आहे PS जे काही टोटल अंतर जे आहे तर ते टोटल अंतर किती असणार आहे तर त्या ठिकाणी ते 18 त्या ठिकाणी असणार आहे. बरोबर. आणि R
त्याच्यानंतर पी आर अंतर किती आहे 8 प्लस आर एस, आणि म्हणून आर एस इज इक्वल टू 18 मायनस 8, आर एस इज इक्वल टू 10. जे अशा पद्धतीने आपल्याला याच्या व्हॅल्यू ज्या आहेत तर त्या व्हॅल्यू त्या ठिकाणी काढता येते. याच्यानंतर पुढे या ठिकाणी आपण भागाकार जर केला तर सावित्री किती आहे या ठिकाणी हे 18 त्या ठिकाणी आहे, आणि म्हणून पी एस जे आहे तर ते पी एस किती घेतलेलं आपण 18, आणि 18 वजा 8 किती राहिले 10 येते. याच्यानंतर पुढे आता सेकंड क्वेश्चन आपल्याला दिलेलं आहे. इन द फिगर आकृतीमध्ये कॉर्ड एम एन आणि कॉर्ड आर एस इंटरसेक्ट ॲट पॉइंट. जीवा एम एन आणि जीवा आर एस वर्तुळाला आतमध्ये डी बिंदूमध्ये छेदतात. पुढे इफ आर डी इज इक्वल टू 15, डी एस इज इक्वल टू 4, एम डी इज इक्वल टू 8, फाइंड डी एन. हा डी एन आपल्याला फाइंड आउट. दुसरं इफ आर एस इज इक्वल टू 18, एम डी इज इक्वल टू 9, डी एन इज इक्वल टू 8, फाइंड डी एस. हा डी एस आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं. पण की काय काय दिलेले सोल्युशन. आता सोल्युशन मध्ये आपल्याला लिहिता येईल की काय काय दिलेले की कॉर्ड एम एन अँड कॉर्ड आर एस intersects at point D. बरोबर. आतमध्ये त्या ठिकाणी डी मध्ये त्या ठिकाणी इंटरसेक्ट आहे, आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला बाय द थिअरम ऑफ कसला थिअरम, बाय द थिअरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड. या ठिकाणी जीवांच्या आंतरछेदनाच्या प्रमेयानुसार आपल्याला त्याचा वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करता येईल. And therefore, by the theorem of internal division of chords, जी जीवांच्या आंतरविभाजनाच्या प्रमेयानुसार. आता हे जे काही असणारे जे काही प्रमेय जे आहे तर ते प्रमेय आपल्याला माहिती. काय माहिती की डीएम या ठिकाणी लिहितो मी की डीएम इंटू काय दिसतंय डीएस. डीएम इंटू डीएन, डीएम इंटू डीएन इज इक्वल. पुन्हा काय करता येईल आपल्याला या ठिकाणी डीएस इंटू डीआर, डीएस इंटू डीआर. हे जीवांच्या आंतरविभाजनाच्या प्रमाणानुसार आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकायची. त्या ठिकाणी डीएम किती आहे 8, डीएन काय करायचंय फाइंड आउट करायचे इज इक्वल टू डीएस. डीएस किती आहे 4, बरोबर. आणि असणार जे काही पुढे या ठिकाणी डीआर जे आहे पुढे या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू जी आहे तर त्या व्हॅल्यूचा त्या ठिकाणी विचार पुन्हा की डीएम किती ठेवली आपण त्या ठिकाणी 8 ठेवली. डीएन आपल्याला करायचं. डीएस किती दिलेला आहे, डीएस दिलेला आहे 4, आणि असणारा जो काही पुन्हा या ठिकाणी आपला मुळातच दिलेलं काय आहे तर त्याचा आपल्याला विचार जो आहे तर तो विचारता येईल. डीआर जो आहे तर तो डीआर आपल्याला काढता येईल. पहा पुन्हा या ठिकाणी डीएस किती दिलेली 4, एमडी किती आहे, एमडी किती आहे की 8 आहे, बरोबर. त्याच्यानंतर आरडी दिलेले आहे. आरडी या ठिकाणी आरडी किती दिलेले आपल्याला तर या ठिकाणी 15 दिलेले, बरोबर 15. म्हणून या ठिकाणी पुढे डीएन इज इक्वल टू 4 इंटू 15 डिवाइडेड बाय 8 म्हणतो, बरोबर. आता 4 ने काय केलं 8 ला डिवाइड केलं 2, आणि 2 ने 15 ला डिवाइड केलं. 2 ने 15 ला जर डिवाइड केलं तर किती येत नसते 15च्या हाफ 7.5 त्या ठिकाणी येत नसते, बरोबर.
या अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी काढतात. पुढे की लेट सेकंड आकड्यासाठी ds इज इक्वल टू एक्स. आता ds ची व्हॅल्यू जी आहे तर ती ds ची व्हॅल्यू किती म्हणा आपण त्या ठिकाणी एक्स. याच्यावरून आपल्याला rs पाहता rs आता rs कशाचा बनलेला दिसतोय तर rd प्लस ds. काय दिले rd प्लस ds कशावरून लिहिला कोणी r डॅश b डॅश s हा जो काही दरम्यानचा संबंध जो आहे तर त्याच्यावरून आपण त्या ठिकाणी दिली. आता पुढे त्या ठिकाणी rd जे आहे तर त्या rd ची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी काढायची. rd ds किती म्हणला आपण त्या ठिकाणी x जे rs जो आहे तर तो rs काय मिळाला आपल्याला त्या ठिकाणी rd प्लस x. परंतु प्रश्न जो आहे तर त्या प्रश्नामध्ये पाहत या ठिकाणी आपल्याला rs जो आहे तर तो rs दिलेला आहे. किती दिलेला आहे 18 आपल्याला दिलेला आहे. किती दिलेलं आहे 18. ज्या ठिकाणी 18 इज इक्वल टू rd प्लस x. याच्यामध्ये काय करा कोणी rd जे आहे तर त्या rd ची व्हॅल्यू त्या ठिकाणी काढू. देअरफॉर 18 मायनस x इज इक्वल टू rd. तर हेच मी असं लिहितो rd इज इक्वल टू 18 मायनस x. बरोबर. आता पुन्हा आपल्याला लक्षात येता दिसते या ठिकाणी असणारे काही कॉर्ड EM आहे आणि कॉर्ड कोणत्या आहे दुसरी RS. पुन्हा काय आता दिसतात इंटरसेक्ट ऍट द पॉइंट D इनसाइड द सर्कल अँड देअरफॉर बाय द थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड. पुन्हा आपण तो थेरम जो आहे तर तो थेरम त्या ठिकाणी वापरू शकतो. पुन्हा तेच आपण लिहू शकतो बा की कॉर्ड MN and chord RS intersect each other at point D inside the circle and therefore by the theorem of इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स आणि म्हणून त्या ठिकाणी दोन जीवांच्या आंतरछेदनाच्या प्रमेयानुसार काय लिहिता येईल आपल्याला की dm इंटू dn इंटू dn इज इक्वल पुन्हा काय लिहिता येईल आपल्याला dr इंटू ds इंटू ds. बरोबर. आता याच्यामध्ये व्हॅल्यू जी आहे तर ते व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी आता dm ची व्हॅल्यू किती दिलेली 9. dn किती दिलेले 8 इंटू dr ची व्हॅल्यू किती आली 18 मायनस x इंटू ds किती मानली आपण त्या ठिकाणी x मानलेली. येते आता हे इक्वेशन आपण त्या ठिकाणी सोडून ती झाली 72. x ने मल्टिप्लाय करा 18x मायनस x स्क्वेअर. येते हेच मी इक्वेशन असं लिहितो की मायनस एक्स स्क्वेअर प्लस 18x याला या बाजूला आणलं मायनस 72 इज इक्वल टू 0. मायनस साईन मी आतमध्ये घेतो एक्स स्क्वेअर मायनस 18x प्लस 72 इज इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी तयार आहे. इक्वेशनची फॅक्टर्स आपल्याला तर 72 चे असे दोन अवयव त्या ठिकाणी शोधायचे की जेणेकरून एकाचं काय करता येईल आपल्याला तर त्या ठिकाणी 72 चे असणारे काही फॅक्टर 18 गुणिले 6. शेवटचे पद जर धन असेल तर काय करतो मधल्या पदाचं चिन्ह दोन्ही संख्येना. आता असं जर त्या ठिकाणी आपण जर केलं काय करतोय 18 चे फॅक्टर्स आपल्याला त्या ठिकाणी काढायचे. त्या ठिकाणी 18 चे फॅक्टर जे असतील तर ते 1272. शेवटचे पद धन असेल तर काय करतो मधल्या पदाची चिन्ह दोन्ही संख्या. इथे त्या ठिकाणी कोइफिशियंट नसेल तर काय करू शकतो आपण डायरेक्ट त्या ठिकाणी फॅक्टर्स काढू शकतो. येथे जे छेद अवयव आपले त्या ठिकाणी असतील x मायनस 12 इंटू x मायनस 6 इज इक्वल टू 0.
याचाच अर्थ आपल्याला सांगते x इज इक्वल टू 12 इज इक्वल टू 0 और x मायनस 6 इज इक्वल टू 0. देअरफॉर x इज इक्वल टू 12 और x इज इक्वल टू 6 अशा प्रकारच्या दोन व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी मिळते. म्हणजे या ठिकाणी x ची व्हॅल्यू एकतर 12 असेल किंवा x ची व्हॅल्यू किती असणार आहे तर त्या ठिकाणी 6 असेल आणि देअरफॉर ds इज इक्वल टू 12 और ds इज इक्वल टू किती असेल 6 असेल. म्हणजे अशा पद्धतीने हे असणारे एका एक्झाम्पल जे आहे तर ते एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी सोडवते. याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. थर्ड इन द फिगर O इज द सेंटर ऑफ द सर्कल. आकृतीमध्ये O केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये B इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. त्या ठिकाणी B हा जो आहे तर तो काय आहे तर त्या ठिकाणी स्पर्शबिंदू त्या ठिकाणी. पुढे सेगमेंट OE परपेंडिक्युलर ED. सेगमेंट OE जो आहे तर तो ED ला त्या ठिकाणी लंब आहे. AB जो आहे तर त्या AB ची असणारी जी काही लांबी जी आहे तर ती दिलेली आपल्याला 12. AC जो आहे तर तो AC किती दिलेला आहे तर त्या ठिकाणी 8 दिलेला आहे. बरोबर. आणि काय सांगितले फाइंड ED, DC आणि D. या ठिकाणी रे AB जो आहे तर ही टँजेंट त्या ठिकाणी आणि कोणत्या बिंदूमध्ये ती त्या ठिकाणी टच करताना दिसते तर बी मध्ये त्या ठिकाणी टच करताना दिसते. त्याच्यानंतर लाईन ACD ही त्या ठिकाणी सिकॅन्ट आहे. बरोबर. ही सिकॅन्ट जे आहे तर ते सिकॅन्ट काय करताना दिसते C आणि D ला त्या ठिकाणी वर्तुळामध्ये काय करताना दिसते इंटरसेक्ट त्या ठिकाणी करताना दिसते. आणि म्हणून आपण पुन्हा त्या ठिकाणी बाय द टँजेंट सिकॅन्ट सेगमेंट थेरमचा वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करू शकतो. हा काय काय दिलेले सोल्युशन मध्ये की रे AB इज ए टँजेंट टू द सर्कल ऍट पॉइंट कोणता आहे तर बी त्या ठिकाणी. बरोबर. त्याच्यानंतर पुढे लाईन ACD इज ए सिकॅन्ट इंटरसेक्टिंग द सर्कल ऍट पॉइंट कोणत्या पॉइंटला त्या ठिकाणी ऍट पॉइंट C अँड D. बरोबर. देअरफॉर बाय कोणता थेरम आहे आपला बाय टँजेंट सिकॅन्ट सेगमेंट थेरम. आणि म्हणून त्या ठिकाणी स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचा असणारे काही प्रमेय जे आहे तर त्या प्रमेयानुसार काय प्रमेय आहे की AB स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू AD. काय थेरम आहे तर AB स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू AD असं त्या ठिकाणी टँजेंट सेकंड सेगमेंट थेरम नुसार आपण त्या ठिकाणी लिहितो. त्या ठिकाणी AB जी आहे तर त्या AB ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला 12 स्क्वेअर. AC किती दिलेलं 8 आणि काय काढायचं सांगितले पहिल्यांदा आपल्याला AD ची व्हॅल्यू त्या ठिकाणी काढायची. आता पुन्हा 12 इंटू 12 डिवाइडेड बाय 8 इज इक्वल टू AD. कितीचा भाग देत आहे 4चा देऊ. 4 2 8 4 त्रिक 12. पुन्हा 2 ने काय केलं 12 डिवाइड केलं 6 म्हणजे किती आले 18 आले. AD जो आहे तर तो AD किती मिळाला आपल्याला त्या ठिकाणी 18 त्या ठिकाणी. बरोबर. मग आता पुढे AD जो आहे तर तो AD आपल्याला 18 त्या ठिकाणी. आता AD आता काय AD जो आहे तर तो AD आपल्याला कसा लिहिता येईल तर AC प्लस DC. इथे कसा लिहिता येईल की AC प्लस DC दरम्यानचा संबंध लिहिता येईल आपल्याला A'(C')D. आता याच्यावर पुन्हा आपल्याला ज्या व्हॅल्यू आहेत तर त्या व्हॅल्यू आपल्याला त्याच्यापैकी AC ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला ही दिलेली AC ची व्हॅल्यू 8. DC आपल्याला काढायचं आहे. AD किती आहे 18. बरोबर. आणि म्हणून DC इज इक्वल टू 18 - 8
डीसी जो आहे तर तो डीसीची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला तर त्या ठिकाणी 10 त्या ठिकाणी, बरोबर. म्हणजे डीसीची व्हॅल्यू किती मिळाली 10. आता प्रश्नामध्ये काय दिलं की प्रश्नामध्ये आपल्याला दिलेले की सेगमेंट ओई जो आहे तर तो सेगमेंट ओई कशाला लंब आहे, कॉर्ड सीडी जी आहे तर त्या सीडीला त्या ठिकाणी परपेंडिक्युलर आहे असं आपल्याला दिले की सेगमेंट ओई परपेंडिक्युलर कॉर्ड सीडी हे आपल्याला प्रश्न जो आहे तर त्या प्रश्नामध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे, बरोबर. मग आपल्याला काय माहिती का की परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द क्वाड बायसेक्ट द क्वाड. काय सांगते की परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल बायसेक्ट्स द क्वाड. शॉर्टकटमध्ये असं आपण त्या ठिकाणी म्हणू की काय सांगता येईल की वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेल्या लंबामुळे ती जीवा जी आहे तर ती जीवा काय होता नसते बायसेक्ट त्या ठिकाणी बरोबर. आता बायसेक्ट जर झाली तर डीचं अंतर जे आहे तर ते डीचं अंतर संपूर्ण असणारे जे काही कॉर्ड जे आहे तर कॉर्ड सीडी आहे तिच्या कसं असणार आहे हाफ त्या ठिकाणी असणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला डीचं अंतर काढायचं पहा डी. आता ही डी कसं काढता येईल तर डीई इज इक्वल टू 1/2 इंटू सीडी. सीडीचं अंतर किती आहे 10 आहे म्हणजेच त्या ठिकाणी डी जी आहे तर ती डी किती येत असते हाफ त्या ठिकाणी येते का. म्हणजे अशा पद्धतीने आपण एडी बीसी आणि डी याच्या असणारे जे काही व्हॅल्यू जे आहेत तर ते व्हॅल्यू त्या ठिकाणी काढले येते. याच्यानंतर पुढे आता 4th एक्झाम्पल इन द फिगर आकृतीमध्ये इफ पी क्यू इज इक्वल टू 6. पी क्यू किती दिलेलं आपल्याला तर त्या ठिकाणी 6 दिलेलं आहे. क्यू आर जो आहे तर तो क्यू आर त्या ठिकाणी किती दिलेला आहे 10 दिलेला आहे. पी एस जो आहे तर तो 8 दिलेला आहे आणि टी एस जो आहे तर त्या टी एसची असणारी जी काही व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट का. ही सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला पी आर आता पहिल्यांदा पी आर आपण काढून घेऊ. पी आर आकृतीकडे जर पाहिलं तर पी आर कशा कशाचा बनलेला आहे पी क्यू अधिक क्यू आर. पी क्यू अधिक क्यू आर कशावरून लिहिलं दरम्यानचा संबंध पी डॅश क्यू डॅश आर बरोबर. आता पी क्यू किती आहे 6 क्यू आर किती आहे 10. म्हणजे या ठिकाणी पी आर जो आहे तर तो पी आर आपल्याला मिळाला तर त्या ठिकाणी 16 त्या ठिकाणी बरोबर. आता पी आर जो आहे तर तो 16 त्या ठिकाणी मिळाला. त्याच्यानंतर पुढे की कोणता थेरम आपल्याला त्या ठिकाणी यूज करता येईल. या ठिकाणी एस टी जी आहे तर ती एस टी त्या ठिकाणी कॉर्ड आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला क्यू आर जो आहे तर तो क्यू आर सुद्धा त्या ठिकाणी कॉर्ड आहे. या दोन्हीच्या दोन्ही असणारे जे काही कॉर्ड जे आहे तर ते कॉर्ड काही करता दिसतात. सर्कल जे आहे तर त्या सर्कलला पी हा जो काही आउटसाइड पॉईंट जो आहे तर त्या आउटसाइड पॉईंटमध्ये काही करता दिसतात तर त्या ठिकाणी इंटरसेक्ट करता दिसतात. म्हणून आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल काय लिहिता येईल की क्वाड टी एस अँड क्वाड आर क्यू intersect the circle at outside the point P. या दोन्ही असणाऱ्या काही क्वाड जीवा जे आहे तर त्या वर्तुळाला काय करतात पी हा जो काही बाहेरील बिंदू जो आहे तर त्या बाहेरील बिंदूमध्ये काय करताना दिसतात तर त्या ठिकाणी छेदताना दिसतात बरोबर. आणि म्हणून त्या ठिकाणी बाय द थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ द क्वाड काही कोणता थेरम वापरतील आपल्याला की बाय द थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ क्वाड. आणि म्हणून त्या ठिकाणी जीवांच्या बाह्य विभाजनाचा असणारा जे काही प्रमेय जे आहे तर त्या प्रमेयाचा असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर आपल्याला त्या ठिकाणी करा. आता काय प्रमेय की पी एस इंटू
आता काय आहे पीएस इंटू पीटी, पीएस इंटू पीटी इज इक्वल टू काय आहे पुन्हा पी क्यू इंटू काय असेल पी आर, काय आहे पी आर. आता याच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही व्हॅल्यू ज्या आहेत तर त्या व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट करायची. आता पीएस या ठिकाणी पीएस जे आहे तर त्या पीएच ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली किती दिलेली 8, पीटी फाइंड आउट करायची इंटू पीक्यू. आता पीक्यू किती दिलेली 6 इंटू पीआर, पीआर आपण काढली किंवा किती आलेली पीआर या ठिकाणी 16 आले आणि देअरफॉर पीटी इज इक्वल टू 6 इंटू 16 डिवाइडेड बाय 8. 8 ने डिवाइड केलं 2 आलं म्हणजे किती आलं 12 त्या ठिकाणी. ज्या ठिकाणी पीटी जे आहे तर ती पीटी किती आली आपली तर त्या ठिकाणी 12 त्या ठिकाणी बरोबर. आता या ठिकाणी पीटी जी आहे तर ती पीटी 12 आली. आता पीटी पाहता पीटी पीटी कशा कशाची बनलेली आहे तर पीएस अधिक एस टी दरम्यान कसं बदल त्याला आपल्याला पी डॅश एस डॅश टी बरोबर. मग आता पीटी पीटीची व्हॅल्यू आपल्याकडे आली 12, पीएस पीएस किती दिलेला आहे 8, एस टी आपल्याला काढायची जी एस टी इज इक्वल टू 12 मायनस 8 किती आली 4, म्हणजे एस टी जी आहे तर ती एस टी किती मिळेल आपल्याला तर त्या ठिकाणी 4 त्या ठिकाणी जी एस टी जी आहे तर त्या एस टीची व्हॅल्यू किंवा टी एच ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला त्या ठिकाणी 4. जे अशा पद्धतीने हे एक्झाम्पल जे आहे तर ते एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व्ह येते. त्याच्यानंतर पुढे का 5th एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी पाहायचंय. इन द फिगर आकृतीमध्ये सेगमेंट ईएफ इज द डायमीटर, ईएफ जो आहे तर तो व्यास आहे. सेगमेंट डीएफ काय आहे तर त्या ठिकाणी टॅन्जेंट सेगमेंट आहे, या ठिकाणी स्पर्शिका खंड त्या ठिकाणी आहे. तर रेडियस ऑफ द सर्कल इज आर, वर्तुळाची असणारी काही त्रिज्या जी आहे तर ती त्रिज्या किती दिलेली आपल्याला आर त्या ठिकाणी दिली. आणि प्रूव्ह दॅट काय प्रूव्ह करायचं म्हटलंय की डीई काय सांगितले डीई इंटू जीई इज इक्वल टू 4r². बरोबर. पाहता काय काय की लाईन डीएफ जी आहे तर ते काय सांगितले आपल्याला टॅन्जेंट टचिंग टू द सर्कल ऍट पॉइंट एफ. आणि पुढे आपल्याला त्या ठिकाणी लाईन कोणती तर डी जी ई ही काय तर त्या ठिकाणी सिकॅट इंटरसेक्टिंग द सर्कल जी अँड ई बरोबर. आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा आपल्याला बाय द टॅन्जेंट सिकॅन्ट सेगमेंट थेरमचा आपल्याला वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करा. काय काय दिलेले या ठिकाणी लाईन डीएफ इज tangent to the circle touching at point कोणत्या पॉइंटला टच करते तर एफ बरोबर. पुढे ए लाईन कोणती लाईन डी जी ई, ए लाईन डी जी ई is secant intersecting the circle at point कोणकोणत्या पॉइंटला जी अँड ई बरोबर. मग त्या ठिकाणी कोणता थेरम आपल्याला वापरता येईल तर बाय टॅन्जेंट secant by tangent secant segment theorem. जी स्पर्शिका छेदिका स्पर्शिका खंडाचा असणारे काही प्रमेय जे आहे तर त्या प्रमेयाचा वापर आपल्याला या ठिकाणी करा. पण काय प्रमेय काय प्रमेय आहे की डीएफ स्क्वेअर कसा असतो तर डीएफ स्क्वेअर इज इक्वल टू डीजी इंटू काय असणार आहे डीई असं त्या ठिकाणी टॅन्जेंट सिकॅन्ट
सेगमेंट थेरम त्या ठिकाणी येते. याला आपण त्या ठिकाणी इक्वेशन नंबर 1 ते याचा आपल्याला पुढे वापर करा. पहा पुढे इन ट्रँगल DFE चा आपण त्या ठिकाणी विचार जो आहे करतो विचार करेल. पहा या ठिकाणी ही काय झाली रेडियस, ही झाली त्या ठिकाणी टँजेंट. बरोबर, म्हणजे टँजेंट थेरम जो आहे तर त्या टँजेंट थेरम नुसार याचा असणार जे काही माप जे आहे तर ते माप किती असेल 90 डिग्री असेल. म्हणजे पहा ही अँगल DFE इज इक्वल टू किती असणार आहे 90 डिग्री. कशावरून तर टँजेंट थेरम आहे, स्पर्शिका त्रिज्या लंबतेचे प्रमेय. बरोबर, म्हणजे हा त्या ठिकाणी ट्रायंगल त्या ठिकाणी काय झाला राईट अँगल ट्रायंगल झाला. राईट अँगल ट्रायंगल झाला तर याच्यासाठी आपण पायथागोरस थेरम त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो. आणि देअरफॉर बाय पायथागोरस थेरम आणि म्हणून त्या ठिकाणी पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय पायथागोरसचं प्रमेय आहे की हायपोटेनस स्क्वेअर जी DE स्क्वेअर इज इक्वल टू DF स्क्वेअर प्लस FE स्क्वेअर. बरोबर, आता याच्यामध्ये पुढे DF स्क्वेअर इज इक्वल आता EF हे अंतर काय दिसतंय R प्लस R म्हणजेच किती झाली 2R झाली. म्हणजे त्या ठिकाणी 2R स्क्वेअर. बरोबर, आता कशावरून लिहिलं आपण या ठिकाणी आपल्याला माहिती की डायमीटर इज कशी असते डायमीटर ट्वाइस द रेडियस इज ट्वाइस द रेडियस. व्यास जो आहे तर तो त्रिज्येच्या दुप्पट त्या ठिकाणी असतो. बरोबर, पुढे DE स्क्वेअर इज इक्वल टू DF स्क्वेअर प्लस आता 2R स्क्वेअर म्हणजे तो किती झाला तर त्या ठिकाणी 4R स्क्वेअर. बरोबर, मग आता पुढे आपल्याला काय करायचं पहा या ठिकाणी जे आपल्याला त्या ठिकाणी DF जो आहे तर त्या DF ची असताना जी काही व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू काय करायची याच्यामध्ये त्या ठिकाणी पुट करायची. म्हणजे या ठिकाणी मी पहिल्यांदा काय करतो 4R स्क्वेअरच्या रूपामध्ये लिहितो. याचं इकडे ट्रान्सफर जर केलं तर काय आलं DE स्क्वेअर मायनस DF स्क्वेअर इज इक्वल टू 4R स्क्वेअर. हेच मी असं लिहितो की 4R स्क्वेअर इज इक्वल टू DE स्क्वेअर मायनस DF स्क्वेअर इज इक्वल टू DE स्क्वेअर मायनस आता DF जे आहे पहा DF काय आहे आपलं DG इंटू D. काय लिहितो मी DG इंटू DE आणि त्याचा काय आहे स्क्वेअर आहे. कुठून लिहिलं तर फ्रॉम इक्वेशन 1 जे आहे तर त्या 1चा आपण त्या ठिकाणी वापरला आहे तर तो वापर त्या ठिकाणी. बरोबर, मग आता याच्यामध्ये पुढे पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी काय करता येईल की सर्वसाधारणपणे याचा स्क्वेअर आपण त्या ठिकाणी करू. बरोबर, आता याच्यामध्ये पहा काय लिहिलं आपण नेमकं काय लिहिलं त्याचा आपण त्या ठिकाणी विचार करू. पहा मुळामध्ये DF स्क्वेअर जे आहे तर त्या DF स्क्वेअरची स्क्वेअरचं व्हॅल्यू या ठिकाणी आहे. जे या ठिकाणी स्क्वेअर जो आहे तर तो स्क्वेअर करण्याची काही गरज त्या ठिकाणी आपल्याला नाही. तर याच्यामधून आपण काय करू D जो आहे तर तो D त्या ठिकाणी कॉमन काढू. पहा त्या ठिकाणी की 4R स्क्वेअर इज इक्वल टू याच्यामधून DE कॉमन काढला. D कॉमन काढला तर इथे शिल्लक राहिलं DE मायनस याच्यामधूनही D जो आहे तर तो DE कॉमन काढला तर काय राहिलं DG त्या ठिकाणी. बरोबर, म्हणजे असं या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी पुन्हा आपल्या लक्षात येतं नसते पहा या आकृतीकडे पहा की DE अंतर जे आहे तर त्या DE अंतरामधून काय केलं आपण कोणतं वजा केले DG तर काय शिल्लक राहील G त्या ठिकाणी राहील. इथे लिहितो पहा मी या ठिकाणी DE कशाचा बनलेला आहे DE तर त्या ठिकाणी तो DG प्लस EG चा त्या ठिकाणी बनलेला आहे. बरोबर, EG ची व्हॅल्यू आपल्याला काढायची तर ती DE मायनस DG इज इक्वल टू EG. बरोबर, या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी EG जी आहे तर त्या EG ची व्हॅल्यू जी आहे तर ती EG ची व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट करायची.
येते का आता इजीची असताना ती काही व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी पुट करायची म्हणजे डीई मायनस डीजी याच्याऐवजी काय लिहू शकतो आपण इजी लिहू शकतो म्हणजे या ठिकाणी डीई मायनस डीजीची व्हॅल्यू पहा ही 4r² इज इक्वल टू डीई आणि डीई मायनस डीजीची व्हॅल्यू काय आहे इजी इथे आणि अशा पद्धतीने आपल्याला जे काही सिद्ध करायला सांगितलं होतं पहा की काय सांगितलं होतं तर या ठिकाणी डीई इंटू इजी इज इक्वल टू 4r² हे आपल्याला काय करता येईल अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रूव्ह करता एवढाच भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत प्रॉब्लेम सेट 3 जो आहे तर तो आपण नंतर त्या ठिकाणी सोडवणार आहोत धन्यवाद.